असं वाटतं पती पत्नींनी सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्याला नक्की एक माणूस पाहिजे आहे की पपेट पाहिजे आहे. मग ते स्त्री असो की पुरुष असो. की माझ्या आई बाबांना मी पाहिलेलं आहे की ते चहा सुद्धा एकमेकांना सोडून पित नव्हते. मला खरं प्रेम त्यांच्यात कळालं. मला असं वाटतं की स्त्रियांना मुलींना स्वातंत्र्याची व्याख्या कुठेतरी चुकताना मला दिसते आहे. मुलींच्या लिस्ट फार मोठ्या आहेत. ती मुलगी आधीच सांगते की मी घरच्यांचं काही करणार नाही, मला संडेला आउटिंग लागणार आहे, लॉंग ड्राईव्ह लागणार आहे, महिन्यातून एखादं मग मूवी लागणार आहे. सो मला माझ्या कुठलेही बंधनं नसणार आहेत. माझ्या माहेरच्यांशी मला जेव्हा जायला भेटायला, माझ्या फ्रेंड्स बद्दल माझं काही मला बंधन नसावं, माझ्या मोबाईल बद्दल मला काही बंधन नसावं. की एक वेळेस जर प्रेम कमी असलं तर चालेल. नात्यांमध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये, हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये एक ट्रस्ट आणि रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. अशी की सायकेट्रिस्ट कडे जाणं म्हणजे हा वेडा झाला आहे आणि तो सायकेट्रिस्ट कडे जातो, असंच होतं. मानसिक समस्या म्हणजे डायरेक्ट वेड होणं असं नाहीये. नमस्कार, मी भावेश. आपण हा जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्ट मध्ये जसं प्रत्येक समस्येचं उत्तर असतं, फक्त योग्य व्यक्तीशी संवाद साधणं गरजेचं असतं. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण मानसिक आरोग्य आणि काउन्सिलिंग या संदर्भात आपल्या पाहुण्यांशी बोलणार आहोत. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर प्रमिला पवार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडमांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलिंगचे प्रकार, काउन्सिलिंगचे फायदे, या गोष्टींविषयी आपण त्यांच्यात बऱ्यापैकी हितगुज करणार आहोत. तर मॅडमांकडनं आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रमिला पवार. ब्रेन सिक्रेट काउन्सिलिंग अँड रिसर्च सेंटर याचे मी फाउंडर आहे. मी एक सायकोथेरपिस्ट आहे. यामध्ये CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, NLP म्हणजे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, EI म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, या सगळ्याची मी प्रॅक्टिशनर आहे. त्याचबरोबर हिप्नोसिस सुद्धा मी करत असते. ठीक आहे मॅडम, आता आपण आपली ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना. तर सुरुवातीलाच माझा प्रश्न आहे, जे तुम्ही काउन्सिलिंग करतात ते काउन्सिलिंगला आपण मराठी भाषेत समुपदेशन पण म्हणतो. आता आपल्या प्रेक्षकांना सांगा की समुपदेशन म्हणजे नेमकी काय असतं? हा, ऍक्च्युली सर, समुपदेशन म्हणजे ही एक तज्ञ व्यक्तीकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. यामध्ये व्यक्तीच्या भावना, विचार आणि वर्तन याचा सखोल अभ्यास केला जातो. आणि अडकलेल्या व्यक्ती म्हणजे तो भावनिकदृष्ट्या अडकलेला असेल, मानसिकदृष्ट्या अडकलेला असेल किंवा त्याच्या वर्तनामध्ये काही बदल झालेला दिसत असेल, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला काही ताणतणाव असेल, थोडक्यात मेंटली डिस्टर्ब व्यक्ती आणि मेंटली डिस्टर्ब म्हणजे या ठिकाणी मला एक अजून ऍड करावं असं वाटेल की या ठिकाणी मानसिक आजार किंवा काउन्सिलिंग असं म्हटलं की सर, इथे थोडासा एक समाजामध्ये एक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. तो असा की काउन्सिलिंग करणं किंवा मानसिक आरोग्य म्हणजे काहीतरी मी वेडा आहे का, मी वेडी आहे का, असं पाहिलं जातं. तर तसं नाहीये. ऍक्च्युली प्रत्येक व्यक्ती आज आपण बघतो की वेगवेगळा असतो, त्यामुळे आपण त्या गोष्टी बघतो. बरोबर. ताणतणाव असेल, सगळ्या गोष्टींमध्ये आज प्रत्येक जण फेस करतोय. आजचं जीवनच आपण बघतोय कसं आहे. तर यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी काउन्सिलिंगची, समुपदेशनाची गरज पडत असते. त्याच्यामुळे समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. त्यामध्ये व्यक्तीला समुपदेशन म्हणजे त्या व्यक्तीचा मनात कुठल्या कुठल्या गोष्टी चाललेल्या असतात, जो तो कोणालाही शेअर नाही करू शकत, ते समुपदेशनामध्ये तो करू शकतो, बोलू शकतात. हो. दुसरी गोष्ट म्हणजे समुपदेशन हे असं आहे, अशी प्रक्रिया आहे की इथे जे काही तो व्यक्ती बोलतो किंवा जे तो क्लायंट मला सांगत असतो किंवा इतर समुपदेशकांना सांगत असेल, तर त्या केसमध्ये ते सगळी माहिती ही कॉन्फिडेन्शियल असते. तिथे पूर्णपणे गोपनीयता मेंटेन केलेली असते. आणि ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे ऍज अ काउन्सिलर, ऍज अ समुपदेशन, ते पूर्ण शांतपणे त्या व्यक्तीला ऐकून घेतलं जातं त्या केसमध्ये. आणि तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात आणि हे समजून दिलं जातं की बाबा तो प्रॉब्लेम कोणता आहे. तो वातावरणाचा प्रॉब्लेम आहे, नात्याचा प्रॉब्लेम आहे, बिलीफ सिस्टीम मधून आलेला प्रॉब्लेम आहे की ऍक्च्युअल प्रॉब्लेम कुठला आहे, ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे.
हा समुपदेशनामध्ये ओळखून आणि त्यावर त्याला मदत केली जाते. समुपदेशनामधून व्यक्तीला त्याच्या भावनांना मॅनेज करता येतात. त्याचे विचार, जे नेगेटिव्ह विचार आहेत, हे आपण समुपदेशनामध्ये त्याला सांगितलं जातं की बाबा हे तू या पद्धतीने विचार करतो तर हा निगेटिव्ह विचार आहे. तर मग त्या प्रोसेसमधून त्याला सकारात्मक विचार करायला आपण थोडक्यात एक थेरपी दिली जाते त्याला. थेरपी. हो हो हो. समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट, मेंदूमध्ये, आपल्या मेंदूमध्ये ॲमिग्डाला म्हणजे भावना आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार आणि निर्णय घेणं. बरोबर. तर या गोष्टी ज्या वेळेला कुठल्याही भावनांचा अतिरेक होतो, म्हणजे ताण तणाव आला, टेन्शन आलं, स्ट्रेस आला, बर्डन आलं कुठल्याही प्रकारचं, तर त्यावेळेला या भावना मेंदूवर हावी होतात आणि त्यावेळेला माणसाची निर्णय घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते आणि तो डिप्रेसिव्ह फेज मध्ये जातो. तर यामुळे समुपदेशन करून घेणं अतिशय गरजेचं आहे. मानसिक आरोग्याचा ताण त्यामुळे कमी होतो. थोडक्यात मानसिक आरोग्यासाठी हे कितपत गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हो, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन गरजेचं आहे. कारण मानसिक आरोग्य म्हणजे काय, की मी फक्त वेडी माणसं पाहते म्हणजे मानसिक आरोग्य खराब झालेलं आहे असं नाही म्हणता येणार या ठिकाणी. इथे प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कुठला ना कुठला प्रॉब्लेम तयार झालेला असतो. आता आपण बघतो की नातेसंबंधांमध्ये खूप प्रॉब्लेम झालेले आहेत, पती पत्नीच्या नात्यांमध्ये खूप प्रॉब्लेम झालेले आहेत, पालक आणि पाल्यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तसेच कंपनीजमध्ये आपण बघतो तर तिथे सुद्धा आपण बघतो की बॉस एम्प्लॉईज मध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी व्यक्ती कुणाजवळही बोलू शकत नाही. तर त्या वेळेला त्या भावना व्यक्त करणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे सपोज एखादी भावना एखाद्या वेळेला खूप राग व्यक्त करावासा वाटला, पण आपण सोशल आपले एटिकेट्स आपण म्हणू त्या ठिकाणी, तर त्यावेळेला आपल्याला भावना त्या वेळेला तिथे व्यक्त करता येत नाही. बरोबर. किंवा प्रेशर म्हणू शकतो आपण, प्रेशर म्हणू शकतो किंवा एक सेल्फ इमेज आपण म्हणू शकतो. अनादर होऊ नये असंही वाटतं कधी, अनादर होऊ नये किंवा माझी सेल्फ इमेज काय आहे, मग मी इथे ओरडलेलं चालेल का, रागवलेलं चालेल का, रडलेलं चालेल का इव्हन. तर मग अशा केसमध्ये मग एक ऑथेंटिक प्लॅटफॉर्म म्हणजे काउन्सिलरला गाठणं, एका समुपदेशकाला गाठणं आणि तिथे त्या भावना व्यक्त करणं. असं शास्त्र असं सांगतं, मानसशास्त्र असं सांगतं की अनएक्सप्रेस इमोशन्स नेव्हर डाय, दे कम आउट ॲज फिजिकल प्रॉब्लेम. आणि त्यामुळे त्या वेळेला समुपदेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तो ट्रॉमा तयार न होता मानसिक आरोग्य आपलं हेल्दी वेळेत केलेलं गरजेचं. म्हणजे की मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी, ते इमोशन्स व्यक्त करण्यासाठी कुठलाही ट्रॉमा जो लहानपणापासून आपल्या मनामध्ये असेल तर तो तसाच न राहता, तो तसाच जर राहिला, तो ट्रॉमा राहिला, तर मानसिक आरोग्य निश्चितच धोक्यात येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच त्या वेळेला समुपदेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहत असतं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी अजून मला ऍड करावं असं वाटेल सर, जसं की आपण म्हणतो की फिजिकल हेल्थ खराब झाली, ताप आला, पाय दुखलं, डोकं दुखलं, तर या केसमध्ये आपण जसं डॉक्टरांकडे जातो तसंच मानसिक आरोग्य म्हणजे थोडी चिडचिड वाढली, टेन्शन आलं, झोप लागत नसेल, ऍसिडिटी वाढत असेल, असे अनेक कारण आहेत. हो, तर त्यावेळेला आपल्याला त्या वेळेला समुपदेशन करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या याच्याशी एक निगडीत अजून एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, की तुम्ही समुपदेशनाची सुरुवात कशी केली किंवा कधी केली? हा, समुपदेशनाची सुरुवात सर अशी झाली माझी की मी ट्रेनिंग फील्डमध्ये कामाला होती. ट्रेनिंग फील्डमध्ये काम करत असताना मी पाहिलं की तिथे म्हणजे एक 10 वर्षापूर्वीचा विषय आहे हा. तर मी पहिल्यांदा एक सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून काम करत होती. तर त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की आधी एक समज होता की ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे किंवा सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळी नाती व्यवस्थित आहेत, तर तो माणूस बाबा सुखी आहे, असं एक कॉन्सेप्ट होती.
पण ज्या वेळेला मी ट्रेनिंग फील्डमध्ये काम करायला लागले, लोकांची इंटरॅक्शन व्हायला लागलं, तर त्यावेळेला मी पाहिलं की मंत्रालय डिपार्टमेंट पाहिलं, लेबर डिपार्टमेंट पाहिलं, एज्युकेशन डिपार्टमेंट पाहिलं, सगळेच डिपार्टमेंट ज्या वेळेला पाहिले, तर त्यांची पदं देखील खूप मोठी मोठी होती. मग त्यावेळेला कळलं की ज्याच्याकडे पैसा जरी आहे पैसा तरी तो आहे, सुखी नाही, सगळी सुख, भौतिक सुख पायाजवळ आहेत, तो पण रडतो आहे, तो पण तो रडतो. पण दुःखी आहे आणि तोही बरोबर आहे. सांगतो की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे, किंवा ज्याच्याकडे काहीच नाहीये, तो पण सांगतो की मला मला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. ज्याच्याकडे सगळे संबंध व्यवस्थित आहेत, परिवार चांगला आहे, तो पण रडतो आहे. मग मला कळलं की इथे गोष्टी भौतिक सुखांच्या नाहीये, पैशाच्या पैशाचं नाहीये, नाही, इथे गोष्टी विचारांच्या आहेत, भावनांच्या आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह विचार केला किंवा भावनांना आपल्याला मॅनेज करता मॅनेज आलं करता आलं व्यवस्थित पाहिजे. पद्धतीने, बरोबर. तर त्यासाठी म्हणून मग मी या फील्डमध्ये आली. आणि दुसरी गोष्ट की मी ज्या वेळेला लोकांची इंटरॅक्शन करायला लागली ट्रेनिंग फील्डमध्ये, तर त्यावेळेला लक्षात आलं की इथून तिथून माणूस एकच आहे. हा, ज्याच्याकडे सर्व सुख सुविधा आहेत तोही आहे, किंवा ज्याच्याकडे नाही तोही एक माणूसच आहे. माणूसच आहे. बरोबर आहे. आणि माणूस म्हटला, ह्युमन माइंड म्हटलं की तिथे विचार आले, विचार आले, भावना आल्या, भावना आल्या, वर्तन आलं. वर्तन आलं. आणि मग तिथून मला वाटलं की मला कुठेतरी एक अशी आतून एक इंटेन्शन होतं, प्युअर इंटेन्शन होतं की मला या समाजामध्ये सगळ्यांना सुखी बघायचं आहे. बरोबर. जेणेकरून इथे कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम नसावा, नसावा. कोणालाही कुठलाही त्रास नसावा. आणि या प्युअर भावनेतून अतिशय तळमळीने जेव्हा ही भावना मला जागरूक झाली, आणि त्यानंतर मग मी ठरवलं की मानसशास्त्राचा अभ्यास करणं हेच याच्यावर सोल्युशन सोल्युशन आहे. आहे. मग त्याच्यानंतर मग मी क्लिनिकल सायकोलॉजी असेल ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग हे सगळे कोर्सेस असतील, मग मी पीएचडी केलं. PhD केलं. इमोशनल इंटेलिजन्स मध्येच मी, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता यामध्येच मी PhD पीएचडी केलं. आणि भावनांशी निगडीतच मानसिक समस्या होतात हे बरोबर. कळल्यामुळे मी त्यात पीएचडी पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग सीबीटी पूर्ण केलं, कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल Cognitive थेरपी. behavior. म्हणजे त्याच्यामधून आपण आपले निगेटिव्ह विचार डिलीट करून किंवा ते सोडून आपण Positiveness. पॉझिटिव्ह विचारांकडे आपण वळतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग NLP असेल, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आपण त्या ठिकाणी म्हणू, की आपला मेंदू जो आहे, जो ज्या पद्धतीने एखाद्या मेमरीवर काम करतो आहे किंवा त्याच्याकडे ज्या प्रकारची मेमरी आहे, मग आपण मेमरीज चेंज केल्या, इमेजेस हो. चेंज केले, साऊंड्स चेंज केले, आपोआप भावना की किंवा विचार आपोआप बदलतात. भावना बदलतात, विचार बदलतात. बदलतात आणि माणूस आनंदी होतो, आनंदी सुखी होतो. होतो. बरोबर आहे. मग अशी सर माझी सुरुवात झालेली बरोबर. आहे. ते जेव्हा तुम्ही ट्रेनर म्हणून काम करत होतात, हं. तेव्हा कशा प्रकारचे तुम्हाला क्लायंट्स असे भेटत गेले तिथे, की त्यांना वाटलं की तुम्हाला यांना समुपदेशनाची गरज आहे असं? हां. तर तिथे काही मेल्स होते, फिमेल्स होत्या. तर सेशन झाल्यानंतर ते मला त्यांचे प्रॉब्लेम्स सांगायचे. जसं की मॅडम मला रात्रीची झोप येत नाही, टेन्शन येतं, किंवा काही सांगायचे की मॅडम माझ्या पत्नीचं आणि माझं जमतच नाही. तर याच्यावर काय सांगता येईल? तुम्ही काही फोन कराल का? म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मी त्यावेळेला काउन्सिलिंग फील्डमध्ये मुळीच नव्हती. नव्हते. पण माझं सेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे मी घ्यायला लागली, आणि की मग तो विषय संपला की त्यांना असं जिव्हाळ्याचं वाटायचं. जिव्हाळ्याचं आणि कोणी मग आहे ते आपलं. काय करायचे, बाहेर येऊन मला भेटायचे कुठेतरी, आणि मग मला ते माझ्या कॅबिनमध्ये येऊन सांगायचे की मॅडम रात्री झोपच येत नाही, चिडचिड फार होते, मुलांची चिंता लागून आहे, काही सांगायचे की मुलं अभ्यासच करत नाहीये. बरोबर. तर अशा मल्टिपल गोष्टी लोकांच्या बघायला मी भेटत होत्या. बघायला मिळाल्या मला, आणि बरोबर. त्यातूनच मग ही मनातून ती ज्योत पेटली की काहीतरी आपण या लोकांसाठी केलं काहीतरी पाहिजे. आपण बरोबर. या समाजासाठी देणं लागतं आणि काहीतरी आपण केलं पाहिजे. केलं पाहिजे. बरोबर आहे. ताण आणि चिंतेची जी लक्षणं असतात आपण म्हणतो, जे तुम्हाला क्लायंट्स पाहायला भेटले, ती लक्षणे मुख्यतः कोणती बघायला भेटली तुम्हाला त्या लोकांमध्ये? हां, आता तेव्हा पण आणि आता पण मी जेव्हा काउन्सिलिंग करते, अ, समुपदेशन करते, त्याचं लक्षण म्हणजे निश्चितच झोप लागत नाही. बरोबर. जास्त विचार केला जास्त जातो विचार एखाद्या केला. गोष्टीवर. कामाशी रिलेटेड ताण असेल, ऑफिसशी रिलेटेड गोष्टी असतील. त्याच म्हणजे गोष्टी करत हां, गेलं तर. हो, म्हणजे एखादी गोष्टी मनाविरुद्ध घडली, मनाविरुद्ध गोष्टी घडणारच आहेत. बरोबर आहे. आणि लोकांना असं वाटतं की सगळंच आपल्या मनासारखं व्हावं. होईल आणि किंवा व्हावं असं वाटतं. हां, बरोबर. त्याच्यामुळे निश्चितच ताण निर्माण होतो. मी तो पाहिलेला आहे. आणि त्याची लक्षणं जर आपण बघायला गेली तर झोप न लागणं,
किंवा जास्त विचार करणं, स्वतःमध्ये एकटं एकटं राहणं, चिडचिड होणे. हा, कोणाशी संवाद न साधणं, चिडचिड होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आणि दुसरं तुम्ही चिंता म्हटले, तर काही लोक मी पाहिले की रिपीटेडली एकाच विषयावर खूप विचार करतात. म्हणजे जसं की एखाद्या मुलीचं, स्वतःच्या मुलीचं लग्न करायचं असेल, किंवा बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं सतत असेल, किंवा एखादा जॉब मिळवायचा असेल, कॉम्पिटिटिव्हची एक्झाम देत असेल, तर म्हणजे तिथे गोलशी रिलेटेड जिथे गोल आहे, तिथे कुठेतरी मला हे लक्षात आलं, की गोल ठरवणं, स्वप्न बघणं हे तितकंच महत्वाचं आहे, महत्वाचं मला आहे. असं वाटतं प्रोग्रेससाठी किंवा टार्गेट्स एक पूर्ण ध्येय पाहिजे, म्हणजे करण्यासाठी. आपण हो, काहीतरी ते करण्यासाठी अचिव्हमेंट असते आपल्याला काही हो. असं. पण त्याचबरोबर मला हे लक्षात आलं, की रिपीटेडली जेव्हा एकाच विषयावर विचार केला जातो, तर त्याला आपण चिंता म्हणतो, अँक्झायटी बरोबर. म्हणतो. मग त्या केसमध्ये हात थरथरणं, छातीत धडधड होणं, झोप न लागणं, श्वास अडकल्यासारखं वाटणं, असे हे चिंतेचे लक्षणं अति मला. विचार केल्यामुळे हो, होतं जास्त तर. अशी ही चिंतेची होईल की लक्षणं. नाही, होईल का नाही, ही एक हो, मनात भीती निर्माण होऊन भीती जाते. असते. सतत भीतीमध्ये जो व्यक्ती जगतो त्याला अ, निश्चितच चिंतेला किंवा अँक्झायटी आपण त्याला म्हणतो, त्याला सामोरं जावं लागतं. असं माझा अनुभव सांगतो आणि असं मला पाहायला मिळालेलं आहे. बरोबर आहे. एक आपण म्हणतो कुटुंबातील समस्या ताण असतात, बरोबर, नातेसंबंधातील ताण असतील, हं, हे सोडवण्यासाठी आपण काउन्सिलिंग कसं करणं गरजेचं आहे हं, किंवा का करावं हं. असं वाटतं तुम्हाला? सर, आता मला या ठिकाणी सांगावसं वाटेल, की अ, हल्ली सगळीकडेच म्हणजे कधी-कधी मला प्रश्न पडतो, की अ, आधी माझ्याकडे दूरचा जो अननोन पर्सन होता, तो काउन्सिलिंगसाठी येत होता. त्यानंतर थोडा मित्रपरिवारांमधला म्हणजे थोडा आतला ग्रुप आला, वाटलं. आतलं सर्कल. त्याच्यानंतर अगदी नातेवाईकांमधले लोकं यायला लागले, अगदी जवळ-जवळचे. म्हणजे यातून मला असं सांगावसं वाटेल, की मला आधी समस्या दूरच्या लोकांच्या दिसत होत्या. त्यानंतर हळू-हळू, हळू-हळू जवळ-जवळ येऊन आपल्या आजूबाजूच्या आजूबाजूला सगळ्याच दिसायला लोकांच्या लागले. समस्या दिसायला दिसायला लागलेल्या लागलं. आहेत. म्हणजे काय, की नातेसंबंध तर आता हल्ली तुम्ही बघाल, तर असं म्हणू की घरोघरी प्रॉब्लेम चालू आहेत. इथे म्हणजे पती-पत्नीमध्ये प्रॉब्लेम, पती-पत्नीमध्ये आपण. पालक असेल, हो, मुलं असेल हो. यांच्यात असेल. सगळ्यांच्याच. मुलं-पालक यांच्यामध्ये आहे, भाऊ-बहीण यांच्यामध्ये आहे, मग ते प्रॉपर्टी असेल, इगो कुठल्याही असेल, गोष्टीवरती असतील, सगळीकडे खूप प्रॉब्लेम चालू प्रॉब्लेम आहेत सर. आहेतच. त्याच्यानंतर मग आपण स्पेसिफिक जर केलं, पती-पत्नीची समस्या जर या ठिकाणी पाहायला गेलो, तर हल्ली सर मला जसं आठवतं, की माझ्या आई-बाबांना मी पाहिलेलं आहे, की ते चहासुद्धा एकमेकांना सोडून पीत नव्हते. पीत नव्हतं. म्हणजे त्यांना म्हटलं, की चहा ठेवला, अण्णांना म्हटलं चहा घ्या, तर ते म्हणायचे, "थांब तुझ्या आईला येऊ दे, तिचं आवरायचं बाकी आहे." जसं आज प्रेम असं व्यक्त केलं जातं, तसं ते डायरेक्टली प्रेम व्यक्त होत नव्हतं, हो, पण मग तो जिव्हाळा होता. हो. मला खरं प्रेम त्यांच्यात कळालं. बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे बघून कळालं, की खरं प्रेम काय आहे. खऱ्या प्रेमाची व्याख्याच मला माझ्या आई-वडिलांनी शिकवली. आई-वडिलांची. म्हणजे मी घरातून आई-वडिलांना पाहिलं आणि त्यानंतर हळू-हळू जेव्हा अ, काळ बदलत गेला, म्हणजे पूर्वीच्या काळातलं ते प्रेमाची व्याख्या, ते नातेसंबंधातली आपुलकी, आदर, प्रेम, ते आत्ता कुठेतरी मला असं कमी होत वाटतं चाललंय. कमी होत चाललं आहे. आणि आत्ता आपल्या पुढची जी जनरेशन आहे, तिथं तर एकमेकांमध्ये प्रेम, आदर, रिस्पेक्ट, आपुलकी, जिव्हाळा ते हा थोड्या प्रकार. वेळापुरतं दिसतात त्या गोष्टी असं हो. वाटतं. ते फक्त एका मेसेजपुरतं आहे. बरोबर. आणि आत्ताच्या कपल्सना वाटतं, की आय लव्ह यू म्हटलं, की फार प्रेम आहे. प्रेम आहे. तर बरोबर. हे इतकं रुक्ष-रुक्ष वाटतं, वरवरचं वाटतं. अ, पूर्वी कधी आपण ऐकलं नाही आपल्या पॅरेंट्सने, की एकमेकांना आय लव्ह आय यू लव्ह म्हटलं म्हटलं असेल. असेल कधी पण डायरेक्टली. पण एक फक्त. मनात प्रेम होतं, जो आदर होता हो. तेव्हा. ते त्यांचं प्रेम दिसत होतं. त्यांच्या वागण्यातून वागण्यातून दिसत दिसत होतं. होतं. हो. बरोबर. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना आई नुसती बाबांकडे जरी पाहिलं, तरी आम्हाला कळायचं, की आईला बाबांना विचारायचंय. विचारायचंय. त्यांची डोळ्यांची भाषा होती. हां, बरोबर आहे. हां. मग आता आपण पाहतो, की पती-पत्नींमध्ये एक्स्पेक्टेशन्स फार वाढलेले आहेत. खूप जास्त. खूप, खूप. त्यातल्या त्यात प्रेमविवाह आता फार जास्त, म्हणजे असं पण आपण म्हणतो, जसं की जनरेशन चेंज होत चाललंय, तसं एक सगळं बदलत मॉडर्न चाललंय. म्हणतो आपण, त्या पद्धतीने लोकं वागायला लागलेत आता. वागायला पण मग ते लागलेलं आहे. एक्सपेक्टेशन वाढलेत लोकांचे. खूप जास्त वाढलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे येणारे जे पती-पत्नी म्हणजे प्री पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग ज्या चालतात, तर प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये अक्षरशः सांगावसं वाटेल, की ती मुलगी आधीच सांगते, की मी घरच्यांचं काही करणार नाही. मला संडेला आउटिंग लागणार आहे, लाँग ड्राईव्ह लागणार आहे, महिन्यातून एखादं मग मूव्ही लागणार आहे. बरोबर.
सो मला माझ्या कुठलेही बंधनं नसणार आहेत. माझ्या माहेरच्यांशी मला जेव्हा जायला, भेटायला, माझ्या फ्रेंड्स बद्दल माझं काही मला बंधन नसावं. माझ्या मोबाईल बद्दल मला काही बंधन नसावं. म्हणजे पूर्ण मी फ्रीडम भेटलं पाहिजे पूर्ण असं फ्रीडम वाटतं. मिळालं पाहिजे हे त्यांनी आधी ठरवलेलं असतं. ठरवलेलंच आहे, मनापासूनच ठरवलेलं हो. असतं ते. आणि हे इव्हन अरेंज मध्ये नाही तर लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा जेव्हा प्री मॅरेज काउन्सिलिंगला येतात, तर त्यावेळेला त्या मुली अशा बोलतात. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मुलांच्या अपेक्षा थोड्याशा कमी पाहिल्या मी या केसमध्ये. ह्या दृष्टीने हो. मुलींच्या जास्ती आहेत. हां. मुलांच्या अपेक्षा एकदम लिमिटेड मी पाहिल्या, की बाबा घराची काळजी घेणं, माझ्या पॅरेंट्सची आई-वडिलांना काळजी सांभाळणं. घेणं, बरोबर आहे. याच्यापेक्षा मोठं काही नाहीये. बरोबर. पण मुलींच्या लिस्ट फार मोठ्या आहेत. हे प्री मॅरेजमध्ये आणि पोस्ट मॅरेजमध्ये सर जर बघितलं, माझा अनुभव सांगते, की अपेक्षांचं ओझं इतकं वाढलेलं आहे, की एका कॉलमध्ये त्या स्त्रीचा फोन जर त्या हसबंडने उचलला नाही, तर त्याच्यावरून इतकं मोठं भांडण तर्क-वितर्क होतं. वेगळे लागतात, हो, पण मग भांडणं तुम्ही होतात. कोणाबरोबर होते, काय होते? बरोबर आहे. आणि हल्ली सोशल मीडियामुळे किंवा आता मागे काही केसेस माझ्याकडे सतत चालू होत्या. त्या म्हणजे ते 10वीचे जे गेट टुगेदर झाले, त्याच्यानंतर ग्रुप्स बनले आणि मग त्याच्यानंतर जे वाद सुरू झाले, वाद खूप की मग निर्माण तुम्ही झाले कोणाशी त्याच्यामुळे. बोलता, मग एकमेकांवर ब्लेम गेम म्हणजे विश्वास हा नात्यांमध्ये विश्वास नाही राहिलेला राहिला नाही. थोडक्यात. जे नातं एवढे दिवस चांगलं हां, चालू होतं, हां, पॉझिटिव्ह होतं, तो हो. निगेटिव्हपणाकडे वळत चाललाय हां. असं होतंय. आणि या फील्डमध्ये काम करत असताना किंवा कपल्सना काउन्सिलिंग करतानाचा जो अनुभव मला सांगावासा वाटेल, तो असा, की एक वेळेस जर प्रेम कमी असलं तर चालेल नात्यांमध्ये. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये, हसबंड वाईफच्या रिलेशनमध्ये एक ट्रस्ट आणि विश्वास गरजेचा. रिस्पेक्ट एक फार बॉन्डिंग चांगली महत्वाचा आहे. पाहिजे. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. दोघांनी एकमेकांचा रिस्पेक्ट करणं तितकाच गरजेचं आहे. या केसमध्ये आता आपण बघतो मी एक स्त्री आहे, तरी पण या ठिकाणी असं सांगावसं वाटेल, की मला असं वाटतं, की स्त्रियांना, मुलींना स्वातंत्र्याची व्याख्या कुठेतरी चुकताना मला दिसते आहे. स्वातंत्र्य म्हणजे मला असं वाटतं, की अभ्यासाचं स्वातंत्र्य असावं, करिअर निवडीचं स्वातंत्र्य असावं, खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य असावं, या सगळ्या गोष्टींचं फिरायला जाण्याचं स्वातंत्र्य असावं. पण हल्ली थोडीशी स्वातंत्र्याची व्याख्या कुठेतरी मला बदलताना दिसते जास्त आहे. स्वातंत्र्य दिल्यामुळे वाटतंय तुम्हाला असं, की नेमकी कुठल्या ह्याच्याने? नाही, स्त्रीला स्वातंत्र्य तर पाहिजे सर. बरं. त्याच्या मी विरोध नाही करणार. तर तिला स्वातंत्र्य मिळावं, पण ह्या स्त्रीने ती चौकट आपली मर्यादा आखली आपल्या आपण स्वतःनेच आखल्या आखली पाहिजे. पाहिजे, की बाबा, की मला स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? हे प्रत्येक स्त्रीने थोडंसं आत्मपरीक्षण करण्याचं गरज झालेली आहे, की स्वातंत्र्य म्हणजे काय? तर त्यांना असं वाटतं स्वातंत्र्य म्हणजे माझ्या हसबंडने माझं सगळंच ऐकावं. सगळंच ऐकलं पाहिजे. हां, म्हणजे त्याने आर्थिक व्यवहार सगळा माझ्या हातात दिला पाहिजे. मी ठरवणार माझ्या घरात कुठली वस्तू कुठे ठेवली पाहिजे. मी ठरवणार काय बनवायचं किंवा त्यांनी त्याच्या आई-वडिलांकडे जाऊच नये किंवा त्यांचं काही बघूच नये किंवा इतकं स्वातंत्र्याचा गैरवापर आपण या ठिकाणी थोडासा म्हणता म्हणू येईल. शकतो, की त्याने कोणाशी फोनवर बोलावं, कोणाशी फोनवर बोलू नये, इथपर्यंत आता थोडासा प्रॉब्लेम मला वाटतायत. वाटतं. आणि तुलना जर केली तर पुरुषांपेक्षा डाऊट घेण्याचं प्रमाण महिलांची स्त्रियांमध्ये सध्या जास्त दिसतं आहे. त्याच्यामुळे ताणतणाव जास्ती वाढत चाललेत हां, अजून. ताणतणाव वाढत चालला आहे आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण सर मला असं वाटतं, की सोशल मीडिया महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. कारण एका क्लिकवर कोणाशी पण बोलता येतं. WhatsAppला तुम्ही चॅट करू चॅट शकता करता येतं. किंवा दुसऱ्यांचं स्टेटस बघतात आणि मग त्यांचं कपल किती सुखी आहे. तुलना होते थोडक्यात. तुलना होते, कंपॅरिझन होते आणि ही तुलना म्हणजे जे स्टेटस मला स्टेटसबद्दल जर तुम्ही विचारलं सांगावसं वाटेल, की माझ्याकडे 3 केसेस आता अशा चालू आहेत. त्या मॅडम ज्या येतात त्या 7 ते 8 फाईल त्यांच्याकडे होत्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत अगदी. पण अ, त्यांना सतत त्या आजारी आहेत. जेवण नाही, काही नाही, प्रॉपर झोप नाहीये. चांगल्या पदावर आहेत त्या. फक्त इथे गोपनीयता मला ठेवायला लागते माझ्या प्रत्येक तुम्हाला सांगता क्लायंटची नाही म्हणून बरोबर. मी ते काही शेअर नाही करत. पण फक्त आणि फक्त स्टेटस पाहून त्यांच्या पती-पत्नीमध्ये इतके वाद झाले, मुली लग्नाच्या आलेल्या आहेत. टोकाचा वाद झाला, की बाबा माझ्या मैत्रिणी कोणी गोव्याला गेलं, कोणी जम्मू काश्मीरला गेलं, बरोबर. कोणी या कपड्यांमध्ये फोटो काढले, त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे. मग तिचा हसबंड तिची किती काळजी घेतो काळजी घेतो. किंवा त्या पुरुषाला वाटतं, की ती स्त्री किती सुंदर आहे. बरोबर. मनातल्या मनात तो बोलत नसेल. कुठल्याही पुरुषाची स्त्रीला बोलायची बरोबर. हिंमत नाहीये, हिंमत की नाही तू येत. सुंदर नाहीये. पण
काही कुठेतरी लोक त्याचे व्यक्त करत नाही प्रेम, पण हा आदर असतो, प्रेम हा असतं, पण मग बोलून दाखवत हा नाही. कुठेतरी त्याच्याही मनात असतं की माझी बायको पण सुंदर पाहिजे होती. ऍक्च्युली ते जे स्टेटसला जे फोटो असतात, तो पती तिच्यावर तितकंच प्रेम करतो का जितकं बरोबर आहे, फोटोमध्ये दिसतं, फोटोमध्ये आणि असतं. यालाही वाटलं पाहिजे की ती स्त्री तितकी सुंदर आहे काय, मेकअप फासलेला आहे. हा विचार सौंदर्य केला पाहिजे. हल्ली जे कॅल्क्युलेट केलं जातं की सौंदर्याची व्याख्या म्हणजे खूप सुंदर दिसणं, खूप ड्रेस म्हणजे ड्रेस कोड चांगला आहे, आउटफिट्स किंवा वापरणं, लाईफस्टाईल थोडी चांगली खूप करणं. छान. हां, मग ते वाटतं की सौंदर्य. तर तसं नाहीये. मला असं वाटतं पती-पत्नींनी सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, की आपल्याला नक्की एक माणूस पाहिजे आहे, की पपेट पाहिजे आहे. बरोबर आहे. मग ते स्त्री असो की पुरुष असो, हे आहे. दुसरं सर आपण बघितलं नातेसंबंधांमध्ये, की भाऊ-बहीण, आई-वडील, मुलं-पालक यांचे फक्त आणि फक्त समजून न घेणं, बरोबर आहे. एकमेकाला म्हणजे इथे कम्युनिकेशन गॅप आपण म्हणू शकतो, की एकमेकांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन नाहीये. मनात मुख एखादी गोष्ट आली, हां, ती बोलली नाही, मुक डायरेक्टली बोललं नाही, मोकळेपणाने बोललं. मोकळेपणा नाहीये. मोकळेपणा बोलण्यात नाहीये. काही फॅमिलीजमध्ये मी बघते, की बऱ्यापैकी मोकळेपणा आहे. त्याचे पण डिसएडव्हांटेजेस खूप आहेत. आहेत, पण मोकळेपणा बोलल्याने हां, बंद मी होऊन जातं. प्रत्येक गोष्ट जेव्हा सांगते, त्यावेळेला मी सांगते, की संयम, मिडल पॉइंट, मध्यम मार्ग मध्ये हा फार कुठे गरजेचा आहे. केव्हा कसं बोललं गेलं हो, पाहिजे. हो. बरोबर. हा फार महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे नातेसंबंध जे दुरावत चाललेले आहेत, तर तिथे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि एक थोडंसं बालपणात जाऊन आठवलं पाहिजे, की आपण एकमेकांबरोबर किती आनंदी होतो. पण जसं-जसं मोठे होत चाललो, मग स्टेटस, मग गाडी, मग घर, मग दागिने, मग कपडे याच्यामध्ये एकमेकांची तुलना केली जायला लागली. हं. कंपॅरिझन झाली आणि त्याच्यामुळे दुखावले गेलेले आहेत लोकं. सो मला असं वाटतं, जर वाटलं, मनात काही आलं, तर बोलून दाखवावं, की मला तुझी ही गोष्ट आवडत नाही आणि ती तिथे सोडून देता आली पाहिजे. त्याच्यामुळे फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा फार गरजेच्या गरजेचं झालेल्या आहे. आहेत. आता हल्ली लोकं यायला लागलेली आहेत. थोडासा अवेअरनेस आलेला आहे, थोडा एज्युकेटेड मॉममध्ये, की ते बरोबर आहे. फॅमिली काउन्सिलिंग करून घेतायत. म्हणजे गरज नाहीये, की आम्हाला फार त्रास आहे, आम्ही डिप्रेशनच्या मेडिसिन्स घेतोय वगैरे, वगैरे. कुठलाही प्रॉब्लेम नसताना सुद्धा लोकं आता काउन्सिलिंग करायला लागलेले आहेत. बरोबर. जसं आता तुम्ही म्हटले, की तुलना होते एकमेकांची हं. लाईफस्टाईल बघून. जसं तुलना होते, कमी पडणं वाटणे, फोमो अशा समस्यांसाठी काय केलं पाहिजे, हं. असं तुम्हाला वाटतं? बघा या ठिकाणी तुलना, या ठिकाणी मला एक सर सांगावसं वाटेल, लॉ ऑफ कर्माला मी खूप मानते. लॉ ऑफ कर्मा आपल्याला काय सांगतो, की कर्मा मीन्स व्हॉट? की आपले विचार. कर्मा म्हणजेच आपले विचार विचार आहेत. जसं विचार येतो तसं माणूस काम करतो किंवा जसे करतो, विचार येतात, तशीच आपण कृती तसंच करतो. बोलतो, तशीच बरोबर आहे. कृती करतो. बरोबर? तर मला असं वाटतं लॉ ऑफ कर्मा सांगतो, की मी जसा विचार केलेला आहे, व्हॉट यू थिंक इट बिकम्स असं बरोबर. म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे जसा-जसा तुम्ही विचार करणार, तसं-तसं तसं तुम्हाला तसं घडेल मिळणार ते. आहे. बरोबर? मग मला जे मिळालेलं आहे, तो मी विचार केलेला आहे, तेच माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि समोरच्याला जे मिळालेलं आहे, त्याने ते विचारांनी म्हणा किंवा त्याच्या कर्माने ते कर्माने मिळवलेलं आहे. मिळवलेलं आहे. मग या ठिकाणी कंपॅरिझन, तुलना हा विषय येतच नाही असं मला वाटतं. तुम्ही तितका विचार करा आणि तितकं मिळवा. जेवढा मोठा विचार कराल, जेवढा चांगला विचार कराल, तितकं जास्तीचं आणि तितकं चांगलं आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे इथे कंपॅरिझन करण्यापेक्षा लॉ ऑफ कर्मावर जर विश्वास ठेवला, की मी जसा-जसा विचार करणार आहे, अगदी तसंच माझं आयुष्य घडणार आहे. या विचाराखाली जर आपण वागायला लागलो, समाधानी राहता येईल. हो, समाधानी राहता येईल आणि ही कंपॅरिझन, ही तुलना कमी होईल, बरोबर. असं मला वाटतं सर. बरोबर. आता तुम्ही काउन्सिलिंग करतात, तर कुठल्या प्रकारचे लोक तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात? जसं मॅरेजवाले असतील किंवा काही रिलेशनशिपवाले असतील, हं, हं, हं. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां, आता काउन्सिलिंगला येणारा जो मॉब आहे, तो अनेक प्रकारचा आहे. तर या ठिकाणी मी सांगेल, की इथे हसबंड वाईफ काउन्सिलिंगसाठी येतात. अ, ते त्यांचे मी मगाशी बोललीच, की त्यांचे प्रॉब्लेम्स अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर स्त्रिया येतात, ज्या अ, अनेक समस्यांना तोंड देत आहेत सर. या ठिकाणी मला खूप हेजिटेट होतंय सांगायला, की सध्या आपण एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपबद्दल रिलेशनशिप बोलू. आहेत. अ, आता एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हे कितपत अ, योग्य यो आहे किंवा
आपण असं म्हणता नाही येणार की ते केलं पाहिजे किंवा ते होतंय, हा. ह्या गोष्टी आपण म्हणणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न प्रश्न आहे. आहे. फक्त या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटेल, की एक्स्ट्रा मॅरिटल मध्ये माझा जो अनुभव आलेला आहे, की जी लोकं माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात, तर तिथे मला असा अनुभव आला, की कुठेतरी त्या कपल्समध्ये, पती-पत्नीमध्ये समोरच्याकडून एखादी गोष्ट मिस असते किंवा ती मिळत नाही. एखादी नीड फुलफिल होत नाही. जसं की भावनिक गरज असेल, एखादी स्त्री त्या पुरुषाला सपोर्ट करत असेल, Support करत. जसं की कामाच्या ठिकाणी कलिग्स असतात, एकमेकाबरोबर काम काम करतात ते. करतात, ते काही अडचणी हां. असेल तर सॉल्व्ह करतात एकमेकांच्या. एकमेकांना ते हेल्प करतात, सॉल्व्ह करतात. तर त्यावेळेला त्या दोघांना असं वाटतं, की ते घरी आहेत, त्यांच्यापेक्षा हे फार छान आहे. छान आहे. बरोबर. ओके. सो कुठलीतरी एक नीड फुलफिल होते आणि त्याच्यामुळे मग ती लोकं एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि ते भावनिक तो गुंता वाढत जातो वाढत आणि जातो. असं म्हणतात, की भावना हे जे इमोशन्स असे असतात, की सुरुवातीलाच विचार करावा लागतो, की एक पाऊल इथून पुढे टाकायचं की चालायचंय की थांबायचं आहे. थांबायचंय. तो एक निर्णय ठरवतो, की तुमचं पुढे पुढचं पाऊल टाकलं तर अटकत जाणार आहे, हो. थांबलं तर मग ते बेटरच असणार बेटर आहे. असणार आहे. बरोबर आहे. सो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पण केसेस खूप चालू आहेत आणि त्यातल्या त्यात काही स्त्रिया माझ्याकडे ज्या येतायत, त्या या रिलेशनशिपमधून जेव्हा त्यांना बाहेर पडायचं असतं, म्हणजे हे खूप गोपनीय आहे. यासाठी मी एक माहेर नावाची संस्था टाकलेली आहे. त्या संस्थेच्या अंडर इथे पण सगळं कॉन्फिडेन्शियल असतं, पण त्या संस्थेच्या अंडर त्या स्त्रियांना मी कायदेशीर मदत पण करून देते आणि काउन्सिलिंग वगैरे हा मोफत मी त्यांना मदत मोफत करत करून. असते. तर अशा काही स्त्रिया पण येत आहेत, की ज्यांना त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, पण समोरची व्यक्ती ते करू देत नाही किंवा ते होऊ देत नाही, होत कारण नाही. तो त्या स्त्रीचा ॲडिक्टेड आहे. सो अशा केसेस पण आहेत चालू किंवा काही पुरुष पण असे आहेत, की ती स्त्री त्याला नंतर त्याला बाहेर पडायचं आहे. कारण त्याला जेव्हा रिअलायझेशन होतं, की किंवा तिला रिअलायझेशन होतं, की माझ्या मागे परिवार आहे, पण मुलं मोठी होत आहेत. कारण मुलं पॅरेंट्सला आपला आयडियल आयडियल मानतात. म्हणतात. तर अशा केसमध्ये जेव्हा रिअलायझेशन होतं, तेव्हा त्यांना वाटतं आता चुकलोय तर पण आपण ते हां. सावरलं गेलं हां. पाहिजे. कुठेतरी ती नीड फुलफिल झालेली आहे. आता आपण थोडंसं थांबलं पाहिजे थांबलं किंवा पाहिजे. अ, आनंदाने एकमेकांना एकमेकांपासून दूर जाणं, पण तितकंच आम्ही एकमेकांना मदतही करू, असा जेव्हा विचार हे जनरेशन करणार आहे, तर निश्चितच कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही मानसिक आजार कोणाला जडणार नाही. कारण या केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, की माझ्याकडे असे लोकं येतात जे या केसेस नंतर त्यांना बाहेर पडताना खूप त्रास होतो. कारण प्रेम म्हणू किंवा रिलेशनशिप म्हणू आपण, ते एक ॲडिक्शन आहे इमोशन्स किंवा मध्ये येतात. इमोशन्स आहेत, की त्या व्यक्तीची सवय होणं. जसं की आपल्याला आपल्या मोबाईलची इतकी सवय असते, की आपण जेवताना सुद्धा तो सोबत ठेवतो. एखादा आपल्या निर्जीव वस्तू आहे सपोज, की सपोज हे प्लांट आहे, हे मला दिसलं की बरं वाटतं. काही-काहींना असं असतं, की एखादी पिलोची सुद्धा सवय असते. सवय असते. ओके. सो अशीच आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय होते किंवा एखाद्या पुरुषाला स्त्रीची किंवा स्त्रीला पुरुषाची पुरुषाची. सवय झालेली असते. पण ती सवय असं समजू आपण, की लोकं जे बोलतात, की ही व्यक्ती आहे तर मी आनंदी आहे आणि ही नसेल तर मग मी दुःखी होणार दुःखी आहे. होणार आहे. तर या केसमध्ये आपण समजू, की निश्चितच त्याचं दुःखी होणं कन्फर्म झालं. कन्फर्म झालंय. कारण पहिलं पाऊल टाकल्यावरच टाकलंय ते त्याने. स्वीकारलेलं आहे, स्वीकारलंय. की इथून पुढे मला दुःख मिळणार आहे. मिळणारच. हां. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, की जोपर्यंत तुम्ही सोबत होता तर ठीक आहे. पण जेव्हा सोबत एकाला नसताना. दोघांमधून एकाला बाहेर पडायचं आहे, तर दुसऱ्याने फोर्सफुली ते त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न नाही केला किंवा पाहिजे. जे आहे ते एक्सेप्ट करणं गरजेचं ॲक्सेप्ट आहे. करणं. मग त्या स्त्रीची बदनामी करणं असेल किंवा ती त्याची बदनामी करणं असेल. सो मग ते प्रेम कुठे होतं? बरोबर आहे. त्याला आपण प्रेम म्हणतच नाहीये. एक तो जर सहवास, थोड्या दिवसांचा सहवास हां. म्हणता येईल तो फक्त. सहवास होता. मग त्या व्यक्तीने आपल्या मनासारखं केलं, तर मग प्रेम. प्रेम. आणि मग ती व्यक्ती म्हटली, की मला आता थांबायचं नाहीये. मग त्याची बदनामी करणं, मग ब्लॅकमेलिंग करणं, ब्लॅकमेलिंग अशा हे सगळे घटना प्रकार घडतात. सुद्धा चालू आहेत आणि हे सगळे मी हँडल करते आहे. आणि आज मला इथे या पॉडकास्टमध्ये मी हे ओपनली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण या गोष्टी घडतात. घडतात आणि लोक झाकून आहे. बोलत नाही. बोलत नाही. झाकून ठेवतात. खूप आणि गोष्टी घडतात त्या. हां. आणि दुसरा पर्पज हा पण आहे, की असे काही असतील लोकं, स्त्री किंवा पुरुष, त्यांनी बिनधास्तपणे तो
जी माझी माहेर नावाची संस्था संस्था आहे, आहे. जे अफोर्ड नाही करू शकत त्या संस्थेमार्फत ते मदत घेऊ शकतात. त्या लोकांना किंवा त्या क्लायंटला जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कसं साधू शकता? हा, तर त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे. तर तो मोबाईल नंबर, एक नंबर तिथे ठेवलेला आहे. तिथे कॉल केला की त्यांना मदत मिळेल. त्यांना वेळ दिली जाणार आहे की तुम्ही अमुक-अमुक वेळेला या किंवा बरोबर. फोन करा आणि ती जी माहिती आहे ती पूर्णपणे गोपनीय असणार आहे. आणि ऑब्व्हियसली आजपर्यंत 10 वर्षांपासून मी या फील्डमध्ये आहे, तर खूप जवळच्यांच्या सुद्धा हिस्ट्रीज माझ्याकडे आहेत. सो ते इथिक्स आहेत माझ्याकडे, माझं प्रोफेशन तसं आहे. सो या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सर मी अजून सांगेल की समुपदेशनासाठी येणारे पालक आणि विद्यार्थी हे खूप आहेत. इथे असं झालेलं आहे की विद्यार्थी पालकांना समजून घेत नाहीये आणि बरोबर. पालक विद्यार्थ्यांना समजून घेत नाही. नाहीये. सो ही दरी फार मोठी आहे. तो तर एक वेगळाच पार्ट आहे. तो खूप वेगळा खूप भाग आहे. वेगळा part. तर ते पण लोकं खूप येतायत. मुलांकडून फार अवाढव्य अपेक्षा, की डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनिअर झालं पाहिजे आणि मुलं सुद्धा हल्ली की अमुक-अमुकचे पप्पा फोर व्हीलरमध्ये सोडायला येतात. अमुक-अमुकची मम्मी अशी वागते, ती खूप लाड करते, खूप फ्रीडम देते, खूप स्वातंत्र्य देते आणि मुलं सुद्धा पॅरेंट्समध्ये कंपॅरिझन करायला कंपॅरिझन लागतात. करतात. म्हणजे सध्या आपण पाहतो की टीनेजर जो ग्रुप आहे, तो सध्या जास्त प्रमाणात आहे माझ्याकडे. कारण अ, त्यांचं या म्हणजे 10वी पासून मुलं प्रेम, लव्ह अफेअर, अजून एक नवीन शब्द मी नुकताच ऐकला, तो म्हणजे क्रश. क्रश एक. मला माहित नव्हता तो शब्द. बरोबर. एक 8वीची विद्यार्थिनी आली आणि ती फार चिडचिड करत होती, वस्तू फोडत होती घरातल्या. मग तिचे पालक तिला जेव्हा माझ्याकडे घेऊन आले, त्यांना बाहेर बसवून तिला विचारलं, की "बाळा तुला काय त्रास होतोय?" बरोबर. तर त्यावेळेला ती म्हटली, की "मला अमुक-अमुक मुलावर क्रश आहे." तर मी तिला विचारलं, "म्हणजे काय? क्रश म्हणजे क्रश काय?" आहे. मग ती मला सांगायला लागली, की "मला तो आवडतो." भले एकतर्फी प्रेम म्हणता येईल. एकतर्फी जसं आपल्या आपण काळात आपल्या आपण काळात एकतर्फी म्हणत होतो एकतर्फी प्रेम. हा तर हा नवीन शब्द शब्द आहे. अस्तित्वात न्यू आलेला आहे. जनरेशनचा शब्द म्हणता येईल तो. तो म्हणजे क्रश. सो सांगायचं तात्पर्य, ही मुलं 8वी पासून एकमेकांना अट्रॅक्शन वाढतं. निश्चितच त्यांच्यात शारीरिक बदल होतात, भावनिक बदल होतात आणि हे खूप नॅचरल आहे, की त्यांना अपोझिट जेंडरचं अट्रॅक्शन वाटणं खूप स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. अॅमिग्डालाचं प्रमाण त्यावेळेला बरोबर. जास्त वाढलेलं असतं आणि ते प्रमाण अॅमिग्डालाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे इगो तयार होणं, त्यांना वाटते की प्रेम आहे, पण त्यांचे हार्मोन्स चेंज वगैरे होतात. हां, त्या त्यामुळे ते गोष्टींमुळे ह्या हां, गोष्टी घडत असतात असं त्यामुळे या म्हणता येईल. गोष्टी घडत असतात. पण मग त्याला ते सिरियसली घेतात आणि बरीच मुलं यामध्ये सुसाईड करतायत. मुली हात बरोबर. कापून घेतात, की "तू मला नाही भेटली तर मग मी जीव देणार." अशा केसेस अशा खूप गोष्टी आहेत, खूप खूप होतात. आहेत. खूप धमकावलं जातं आणि तिथून पुढे ह्या एजमध्ये जिथे जडणघडणीचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे, करिअर बनवण्याचं वय आहे, त्या वयामध्ये ही मुलं नको त्या ह्याच्यात येतायत आणि अडकतायत. पूर्ण स्पॉईल करून घेतायत. म्हणजे त्यांचं शिक्षण थांबतं. ऑब्व्हियसली अशा विचारांमध्ये अभ्यासात लक्ष लागत नाही. करिअर काही समजत नाहीये. समजत नाही. हां, सो ते त्याच गोष्टीमध्ये अडकत असतात. हां. आणि अशा गोष्टींमध्ये अडकल्यामुळे निश्चितच ते अभ्यासापासून दूर होत दूर आहेत. होतात. सो हा पण एक वर्ग आहे. यांचा पण एक आहे. दुसरं अजून मुलं टीनेजर ग्रुपमधले यासाठी पण काउन्सिलिंगला येत आहे, की त्यांचा अभ्यास होत नाहीये, करिअर सेट होत नाही, पॅरेंट्सचे एक्स्पेक्टेशन्स, असे खूप जास्त प्रश्न आहेत. दुसरा अजून एक वर्ग येतो आहे, तो म्हणजे आई-वडील मुलांना आणि मुलं आई-वडिलांना एकमेकाला समजून घेत नाहीये. जनरेशन गॅप आपण म्हणू या ठिकाणी. आणि मुली सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू, आई-वडिलांची काळजी घेण्याला नकार देत आहे. म्हणजे ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, आपली सुख-दुःख पाहिलेली आहेत, तर अशा आई-वडिलांना न सांभाळणं किंवा त्यांची कधी ऑपरेशनची वेळ येते, कधी त्यांना चांगलं खाऊ घालायची आधाराची वेळ गरज येते, असते. आधाराची. म्हणजे मी असे म्हातारा-म्हातारी पाहिले, पैसे आहेत जवळ, पण उचलून दवाखान्यात न्यायला कोणी नेला नाही. कोणी नाही. पैसे आहेत. तर या ठिकाणी मला सांगण्यासाठी प्राउड वाटेल, की मी बऱ्याच लोकांना म्हणजे जे म्हातारा-म्हातारी असतील, हे माझ्या व्यवसायाच्या वेगळं आहे ॲक्चुअली. की माझ्या कामाचा तो हे नाहीये, भाग नाही त्या भाग भागाचा. नाहीये. पण तरी पण मला माझे माहीत नाही, सिम्पथी, एम्पॅथी हा प्रकार काउन्सिलिंगमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. आणि मग मी अशा लोकांना नेते आणि दवाखान्यात नेणं, मदत करता त्यांना येते. ऑपरेशन करणं, त्यांचं ॲडमिट करणं, मी थांबते, खाऊ-पिऊ घालते. तर मला या ठिकाणी या माध्यमातून असं सांगावसं वाटेल मुला-मुलींना,
की निश्चितच आपलं पती पत्नी आपलं पुढचं भविष्य आहे, पण जो भूतकाळ आहे, ज्या भूतकाळामुळे आपला वर्तमान आहे आणि भविष्य भविष्य आहे. घडवतोय, बरोबर. तर आपण त्यांना विसरून चालेल का? हा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे. तर ते थोडं सुद्धा भूतकाळाकडे पण डोकावलं हां. पाहिजे. तर असे म्हातारा-म्हातारी सुद्धा काउन्सिलिंगला येताय, रडतायत आणि सगळ्यांना आता माझा नंबर माहिती झालेला आहे. त्याच्यामुळे जसं-जसं माहिती होतं मला फोन येतात, की "बेटा आम्हाला या दवाखान्यात जायचंय, आम्हाला ते करायचं आहे." सो प्रश्न आहे सर, की बरोबर. कसं चालणार आहे हे सगळं? बरोबर. म्हणजे असा मल्टिपल वर्ग माझ्याकडे सध्या काउन्सिलिंगला आहे. बरं मॅडम, क्लायंट आल्यावर पहिलं काउन्सिलिंग सेशन कसं होतं आणि त्या सेशन मध्ये काय करतात? हे आपल्या पॉडकास्ट मधून आपण प्रेक्षकांना काय सांगाल या विषयी? हां. तर पहिलं सेशन जे असतं, क्लायंट ज्यावेळेला पहिल्यांदा माझ्याकडे येतो, तर त्यावेळेला त्याची पूर्ण म्हणजे अगदी 1 ते 1.5 तास हिस्ट्री घेतली जाते. म्हणजे तिथे फाइंड केलं जातं, की हा प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहे. बरोबर. याच्या विचारांशी रिलेटेड आहे, की याच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे, करिअरशी रिलेटेड आहे. म्हणजे नक्की काय आहे? कोणत्या याच्यातून हा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे? याच्यासाठी त्याची अगदी बालपणापासून तर म्हणजे हा जेनेटिकल काही डिसऑर्डर असू शकतो डिसऑर्डर का? आहे का? तर हे डायग्नोसिस करणं फार महत्वाचं आहे आणि डायग्नोसिसच परफेक्ट झालं पाहिजे सुरुवातीला. त्यामुळे पहिलं सेशन हे पूर्णपणे हिस्ट्री घेण्यासाठी असतं. बरोबर आहे. बरं, ही जी तुम्ही सेशन्स घेतात हं. क्लायंटचे, ते गोपनीय असतात? हो. 100% गोपनीय असतात. म्हणजे इथे असं असतं, की बाहेर आई बसलेली आहे आणि मुलाने मला किंवा मुलीने काही शेअर केलं, ते आईला सुद्धा मी सांगत नसते. हां, जेवढी गरज आहे म्हणजे त्यांच्यामध्ये मतभेद वाढायला नको. म्हणून जेवढी गरज आहे अगदी तेवढंच त्या एखादं गोष्टी वाक्य शेअर हां, केल्या म्हणजे जातील. मुलाची ही खूपच अपेक्षा आहे गरजेचे बाबा आहेत. हां, एवढं गरजेचं आहे बाबा, की मुलाला तुमचं हे भांडण करणं नाही आवडत सपोज. बरोबर आहे. थोडक्यात जो त्या आई वडिलांना बोलू हां, शकत नाही, त्या गोष्टी आपल्या मार्फत आपण त्यांना सांगू शकतो. सांगू शकतो. ज्या बरोबर. गोष्टी सांगायला पाहिजे मी तेवढंच शेअर करते. पण इथे मी सांगेल, की 100% कॉन्फिडेन्शियल माझ्याकडे असतं. बरोबर आहे. बरं, काउन्सिलिंग करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याने कुठे आणि कसं करावं? हां. आता काही प्रॉब्लेम आला, चिड-चिड आली, काही टेन्शन आलं, नैराश्य आलं, रिलेशन मल्टिपल जे प्रॉब्लेम्स असतात, तर त्यावेळेला एक प्रोफेशनल काउन्सिलर किंवा प्रोफेशनल सायकोथेरपिस्ट शोधणं गरजेचं असतं या ठिकाणी. म्हणजे लोकांना स्टेप्स माहिती नसतात, की चिड-चिड झाली, की थेट एम-डी डॉक्टरला भेटणार किंवा बी-एच-एम-एस, बी-एम-एस डॉक्टरला भेटणार आणि सांगणार, की "डॉक्टर गोळ्या द्या" म्हणून. गोळ्या. तर आता ॲक्चुअली ते डॉक्टर त्यांच्या जागी बरोबर असतात, नो डाउट. बरोबर. ताप आला, सर्दी खोकला आला, तर निश्चितच त्यांच्याकडे गेलं पाहिजे. पण जर चिड होते, मुलगा वस्तू फोडतो आहे किंवा एखादी स्त्री रात्रभर फक्त रडतेच आहे किंवा तिचं कशातच लक्ष लागत नाही. एखादा पुरुष जो आहे, तर तो ऑफिसला जाताना त्याला धडधडायला होतं. तर अशा केसमध्ये तुम्ही स्टेप्स फॉलो करणं फार गरजेचं आहे. पहिली स्टेप्स जी आहे, ती सरळ ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, कोणाच्या तरी कॉन्टॅक्टमधून कॉन्टॅक्ट. एखादा सायकोथेरपिस्ट म्हणजे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील, तिथे शोधणं गरजेचं आहे. म्हणजे त्रासानुसार ती मदत आपण दीर्घकालीन मानसिक आरोग्याचा जो त्रास म्हणतो हो. आपण, ते करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. गरजेचं आहे. म्हणजे काय, की सपोज खूप जास्तीचा 6 महिन्यापेक्षा जास्तीचा त्रास म्हणजे एकच त्रास 6 महिन्यापर्यंत चालतो आहे. बरोबर. तर त्या व्यक्तीने तुरंत कुठेही न थांबता अगदी काउन्सिलिंग केलं पटकन पाहिजे. सायकोथेरपिस्ट गाठायचा. बरोबर. कारण 6 महिन्यापेक्षा सतत एकच लक्षण चालू असेल, तर तो सपोज राग, 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 राग तो सतत रागवतोय, 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 मुलगा चिडचिड करतोय, रागवतोय. आपण तर स्वभावावरती घालून देण्यापेक्षा ते स्वभावावर हा मुद्दा तुमचा बरोबर आहे, की आपल्याकडे स्वभावावर ढकललं जातं, की नाही त्याचा स्वभावच तसा आहे. बरोबर. तर असं नाहीये. जर नॉर्मल मुलगा अचानकपणे करायला लागला आणि ते 6 महिन्यापर्यंत तो त्रास होत असेल, तर तो डिसऑर्डरमध्ये Disorder. कन्व्हर्ट झालेला असतो. तर त्याच्यामुळे पटकन कुठलाही एक असं म्हणा, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही नेहमी बघता कुटुंबामध्ये, परिवारामध्ये बरोबर. किंवा नातेमध्ये किंवा मित्रपरिवारात. तो नेहमीपेक्षा थोडा वेगळा वागत असेल, तर त्या केसमध्ये पटकन जाऊन जवळ कुठेतरी ऑनलाईन शोधा, कोणाला तरी विचारा आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्टला तुम्ही भेटा. प्रॉपर डायग्नोसिस आमच्याकडे होतं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जर गरज वाटली, काउन्सिलिंगच्या हेल्पने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण जर वाटलं, की प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे, की हा मुलगा किंवा ही स्त्री किंवा हे सुसाईड करू शकतात, सतत सुसाइडल थॉट्स येतायत किंवा हात कापून घेतात. आता मागे एक मुलगा माझ्याकडे काउन्सिलिंगला आला, तर तो मला बोलला, की
म्हणजे मला घरून सांगितलं होतं त्यांच्या पॅरेंट्सने की तुम्ही फुल कव्हर करून बसा. कव्हर करून. हा, कारण मी विचारलं कारण, तर ते बोललं की हे जे व्हेन्स दिसतात रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्या आपल्या. त्याला ते प्यावंसं वाटतं, या पद्धतीने सांगितलं बापरे. गेलं. म्हणजे मग अशा केसमध्ये काउन्सिलिंग प्लस मेडिसिन. मेडिसिन मग आम्ही गरजेचं आहे. सायकॅट्रिस्ट कडे, म्हणजे डायग्नोसिस परफेक्ट आमच्याकडे होतं माझ्याकडे, आणि मग मी पुढे सायकॅट्रिस्ट कडे सपोज मेडिसिन पण तेवढंच गरजेचं आहे काही गरज केसेस पडली मध्ये तर. आपण म्हणू शकतो. मी शक्यतो लवकर गोळ्यांकडे पाठवत नाही. सर्वच केसेसला नाही म्हणता येणार, पण नाही. काही केसेसला आपण मेडिसिन प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे असं गरजेचं वाटतं. असतं. हो, बरोबर आहे. अगदी बरोबर. तणाव व्यवस्थापनासाठी घरगुती टेक्निक्स काय वापरले पाहिजे? की आता वाटतं की मला तणाव आला आहे, पण प्रत्येक वेळेस किरकोळ गोष्टीसाठी आपण काही काउन्सिलिंग करणार नाही. पण बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं की घरच्या घरी या गोष्टी केल्याने तणाव कमी होईल असं वाटतं? हा, घरच्या घरी तणाव व्यवस्थापनासाठी कोणीतरी जवळचं असेल, त्याच्या जवळ मन हलकं करणं, मित्र मैत्रीण कोणीही असू शकतं, आई असू शकते, भाऊ बहीण असू शकतात, कुणीही असू शकतं. तर व्यक्त होणं, त्याच्यानंतर डेली योगा, एक्सरसाइज, माइंडफुलनेसची प्रॅक्टिस म्हणजे मेडिटेशन वगैरे करणं Meditation केलं असेल. पाहिजे. त्याच्यात बॉक्स ब्रिथिंग फार उपयोगाची असते. म्हणजे 4 सेकंदांमध्ये श्वास घेणं, तो पोटात 4 सेकंद होल्ड करणं आणि 6 सेकंदांमध्ये तो बाहेर सोडणं. स्थिरता ठेवणं. हा, यामुळे मेंदू शांत व्हायला मदत होते. म्हणजे कुठलाही मूड असेल तर तो शांत होतो. जसं की भ्रामरी केली हलकी फुलकी, आपण 4-5 आवर्तनं जरी केली तरी भ्रामरीने सुद्धा इकडे तिकडे मानसिकता हललेली असेल तर भ्रामरीच्या आवर्तनांनी लगेचच मन Stability शांत, येते. स्टॅबिलिटी येते. बरोबर. तर अशा अनेक गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या खूप आहेत, पण मी एवढ्या 2-3च गोष्टी सांगेल की व्यक्त व्हा आणि स्वतःला अनालिसिस करा की मला नक्की कशाचा त्रास कशाचा होतोय. त्रास आहे आणि तो स्वतःमध्ये दुरुस्त करण्याचा हा, प्रयत्न केला स्वतःला पाहिजे. प्रश्न विचारा की हा प्रॉब्लेम काय आहे, हा कुठून आलेला आहे, ओके, आणि याला मी काय सोल्युशन देऊ शकते. Solution. बरोबर. म्हणजे याला स्वतःचे इमोशन्स मॅनेज करण्याचा ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया. किंवा या ठिकाणी मी सांगेल सीबीटी वापरा, कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. पूर्ण शास्त्रशुद्ध नाही पण जमलं सपोज, पण घरच्या घरी एवढं तर करू शकतो की एखाद्या विषयावर आपण काय विचार करतो, काय विचार तो करतो निगेटिव्ह विचार असेल, पॉझिटिव्ह ह्या गोष्टी प्रॉपर म्हणजे त्याच्या डीप मध्ये गेल्या पाहिजे. हा, निगेटिव्ह विचार करत असाल तर मग त्या विचाराला आपण डिलीट करून किंवा तोडून किंवा त्याच्या जागी नवीन पॉझिटिव्ह थॉट कसा आपल्याला विचार करता येईल. बरोबर. तर हा थोडंसं ह्या टेक्निक्स थोड्याशा आपण केल्या तर घरच्या घरी ताणतणाव व्यवस्थापन करता येईल. बरोबर आहे. समुपदेशनासाठी जे क्लायंट्स येतात हं. त्यांना साधारणतः किती सेशन्स गरजेचे असतात की त्यांना त्याचा रिझल्ट दिसेल? हा, आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. इथे फार लोकांचे गैरसमज आहेत की एकदा काउन्सिलिंगला जाऊन आले की त्यांना असं वाटतं की आम्ही आता बरे झालो बरे पाहिजे झालो. होतो, आणि ती जी प्रोसेस आहे तिथे डिस्कनेक्ट होते. म्हणजे असं समजा की 2-3 हजाराचे शूज इझिली घेणारे पालक मुलासाठी जेव्हा काउन्सिलिंगला येतात तर ₹2000 फी चार्ज करताना मग आमच्या 2 सेशनमध्ये 2 होईल सिटिंग्स का? मध्ये करून होईल होईल का, 3 याच्यामध्ये होईल का? तर असं मुळीच नाही. मी काम करताना माझी एक पद्धत आहे की खूप प्रामाणिकपणे काम करत असते. गरज असेल तेव्हाच बोलवते आणि आतापर्यंतचा एवढा क्लायंट बेस तयार आहे माझा. तर असं कधी होत नाही की कोणी म्हणणार पण नाही की पवार मॅडम अननेसरी बोलवतात. बरोबर. फार म्हणजे खूप ट्रस्ट. म्हणजे क्वचितच खूप गरज असेल हां, तरच बोलवणं हां. होतंय. म्हणजे कोणालाही काहीही प्रॉब्लेम आला की एक टोल फ्री नंबर पवार मॅडम, पवार मॅडम आहेत. कॉल झाला की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व्ह होतो. झालं. काहींना बोलूनही बरं वाटतं. हां, तर या ठिकाणी सांगावसं वाटेल की साधं सिंपल चिंता, स्ट्रेस, ताणतणाव असेल तर त्यावेळेला 2-3 सेशनमध्ये होऊन जातं. पण जर जास्त प्रॉब्लेम असेल, समोरच्या व्यक्तीवर पण ते आहे ना. सिच्युएशन काय आहे त्याच्यावर हां. डिपेंड आहे थोडक्यात आता ते. समोरच्या व्यक्तीवर पण आहे की तो माझं कितपत ऐकतोय. मी जर त्याला 10 ॲक्टिव्हिटी लिहून देत आहे की बाबा रे तू सकाळी उठून व्यायाम कर, सनराईज तुला घ्यावा लागणार आहे. तर असं सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी चालतात, केल्या. सनलाईट घ्यावा लागणार आहे. तर अशा ज्या गोष्टी मी सांगते त्या फॉलो कितपत करतो. तर ही टू त्याच्यावरती वे सेशन प्रोसेस. डिपेंड हां, असतात आपले. ही टू वे प्रोसेस आहे. कधी काहींना खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर 4, 5, 6 असे सेशन लागू शकतात. या ठिकाणी एक सांगावसं वाटेल की 2-3 सेशनमध्ये थोडे वरवरचे प्रॉब्लेम जातात. त्याच्यानंतर एक डिसऑर्डरचं पेशंट असेल, सपोज डिसऑर्डर असेल, तर डिसऑर्डरला निश्चितच आठवड्यातून एकदा त्याला पालकांनी म्हणा किंवा त्याच्या फॅमिलीने फॅमिली. आणणं गरजेचं असतं. लोकांना असं वाटतं काउन्सिलिंगमध्ये फक्त बोललं जातं.
पण आम्ही बोलतो, ती डायलेक्ट थेरपी पण आहेच, पण बोलता 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 ते प्रॉब्लेम डायग्नोसिस करणं डायग्नोसिस आणि करणं याची त्याला. विचारांची दिशा कोणत्या बाजूला जाते आहे हे त्या ठिकाणी आम्ही जाणून घेत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रॉब्लेमनुसार किंवा तो किती मला हेल्प करतोय यानुसार आपण सेशन्स सेशन्स घेतात. घेत असतो. म्हणजे गरज नसेल तर मी बोलवत नाही. जर गरज असेल तर मात्र त्याचा इश्यू किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे हा, असं म्हणता त्याचा येईल आपल्याला. प्रॉब्लेम कितपत आहे, किती सिव्हिअर आहे. आणि ही खूप चुकीची धारणा आहे की अरे एकदा जाऊन आलो मग काही फरक नाही पडला, असं जनरली बरोबर. बोललं जातं बाहेर की अरे आम्ही बरेचसे काउन्सिलर्स आहोत कॉन्टॅक्टमध्ये, काही वेळेला बोलतो, कधी कधी भेटतो. तर त्यावेळेला असं माझा अनुभव पण आहे की अरे कोणीतरी रेफरन्सने, सपोज तुमच्या रेफरन्सने कोणी आलं, बरोबर. तर मग तुम्ही नंतर फीडबॅक घेतला की मॅडमकडे जाऊन आला जाऊन तू, आले की तुला काय बरं झालं. वाटलं का? बरोबर. हा, जाऊन आलो पण अजून काही फरक नाही फरक पडला. पडतो. तर पण ते एक मेंटॅलिटी लोकांची, जसं ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानंतर हा, रिझल्ट येतात. इंजेक्शन टोचलं की ते बरं झालं. वाटलं बाबा. बरोबर. पण काउन्सिलिंग ही प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधूनच जावं थोडा वेळ लागतं. लागणारच हा, आहे. तर थोडासा वेळ वेळ लागतील. आणि ही बिना औषध गोळ्यांचं तुम्हाला बरं करायचं तर तेवढा वेळ, तेवढे द्यावंच पेशन्स लागेल. आपल्याला ठेवायला लागतील. पहिल्या सेशनमध्ये तर फक्त हिस्ट्रीच घेतली जाते. थेरपीज ज्या आहेत माझ्या, CBT असतील, NLP असतील, अगदी NLPच्या टूल्स जर तुम्ही बघितले सर, तर लहानपणापासून तर आतापर्यंतच्या लाईफमध्ये जे तुमचे ट्रॉमाज असतील, जे तुमचे बरोबर. एक्सपिरियन्स असतील, सिच्युएशन्स, ते पूर्णपणे आपण बदलू शकतो. इथपर्यंत ते इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ घ्यावा. मला पूर्ण हिस्ट्री जाणल्याशिवाय थेरपी घेताना मला कळत नाही की आता सपोज हिप्नोसिस घेते आहे, त्याचा प्रॉब्लेम फॅमिलीशी रिलेटेड आहे आणि मी त्याला करिअरशी रिलेटेड हिप्नोसिस मधून सीड करते पॉझिटिव्ह सजेशन, तर ते कुठेतरी त्याला फरक नाहीच पडणार आहे. पडणार नाही. त्याच्यामुळे हिस्ट्री मी भलेच पहिल्यांदा पण हिस्ट्री घेते, दुसऱ्यांदा अजून परिवाराला बोलवते, अजून माहिती घेते. सो ही एक प्रोसेस आहे. त्याने त्याच्यामुळे तेवढा सपोर्टही केला पाहिजे आपल्याला. म्हणजे सेशन्स हे क्लायंटच्या प्रॉब्लेमवर आहेत, डिपेंड त्याने आहे. ऐकण्यावर आहे. बरोबर आहे. मानसिक आरोग्याबद्दल समाजात काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, हं. काही पॉझिटिव्ह थॉट्स पण म्हणता येतील आपण. हं. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? समाजामध्ये आपण पाहतो की मानसिक आरोग्याबद्दल खूप चुकीचे गैरसमज झालेले आहेत. ते असे की सायकोलॉजिस्टकडे जाणं किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे आम्ही काय वेडे आहोत का? हा, एक चुकीची धारणा अशी आहे की सायकॅट्रिस्ट कडे जाणं म्हणजे हा वेडा झाला आहे आणि तो हां. सायकॅट्रिस्ट कडे जातो, असंच होतं. असंच होतंय. तर असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घेणं गरजेचं आहे की मानसिक आजार म्हणजे काय किंवा मानसिक आरोग्य म्हणजे काय, बरोबर. हे थोडं समजून घेणं या ठिकाणी मला जास्त महत्त्वाचं वाटतं सांगणं. की मानसिक समस्या म्हणजे डायरेक्ट वेडं होणं असं नाहीये. मानसिक समस्या म्हणजे मनाशी रिलेटेड जे इश्यूज येतायत, म्हणजे तुम्ही करिअरमध्ये स्टक झालेले आहात, तुम्हाला नातेसंबंध सांभाळता येत नाहीये, कोणाशी कम्युनिकेशन प्रॉपर करता येत नाहीये, शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचा फिअर वाढलेला आहे, अभ्यासाबद्दलचा फिअर वाढलेला आहे, एखादा मूव्ही बघून आलो आणि घाबरलो, तो एक फिअर उभा राहिलेला आहे. सर, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मनाशी रिलेटेड आहेत. आणि जिथे जिथे अशा गोष्टी येतात तिथे मानसिक आरोग्य खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणजे मानसिक आरोग्य खराब झालं म्हणजे वेडा होणं असं मुळीच नाहीये. आणि हा सर, त्याचे विचार आपल्याला बदलता येतात. विचार बदल म्हणजे काय होतं, सपोज एखाद्या गोष्टीकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. म्हणजे सपोज करिअर आहे, एखादा विद्यार्थी आहे जो करिअरकडे वेगळ्या अँगलने बघतोय, प्रेशर, पैसा या अँगलने बघत असेल, तर त्याला सपोज तो काउन्सिलिंगला आला तर त्याला सांगितलं जातं की तू करिअर असं निवड ज्याच्यात तू आनंद घेणार आहेस, ती प्रोसेस तू एन्जॉय करणार फ्रीडम आहेस. दिलं पाहिजे, ती बाय चॉईस केलं पाहिजे. हा, मग तू त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, तुझे त्याच्याकडे बघण्याचे विचार काय आहेत, हे त्याला त्याचे विचार ओळखून देणं किंवा त्याच्या भावना मॅनेज करून देणं, बरोबर. या गोष्टी केल्या जातात. म्हणून मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार समजून घेणं गरजेचं आहे की मानसिक आजार झाला म्हणजे तो वेडा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं सर, की कोणाला वेडं म्हणणं चुकीचं आहे. कुठेतरी त्याच्या मनाने एखाद्या विषयाला चुकीचा अर्थ लावलेला आहे, तो वेगळ्या विश्वात निघून गेलेला आहे, म्हणून त्याला वेडं म्हटलं अशा जातं. व्यक्तींना उलट सपोर्ट करण्याऐवजी आपण ते डॉमिनेट करत असतो त्या लोकांना, असं म्हणता येईल. समाजात अशा लोकांना खूप, या घटकांना खूप जास्त डॉमिनेट केलं जातं. इव्हन त्यांचा परिवार सुद्धा त्यांना इग्नोर करतो. म्हणजे सर, कधी कधी रडायला येतं, खूप भावनिक बरोबर आहे, आहे. सो वाईट वाटतं की अरे त्याची चूक काय आहे. त्याला मिळताना काहीतरी त्याने टेन्शन घेतलं,
काहीतरी झालंय त्याच्या आयुष्यामध्ये, त्या गोष्टी- काहीतरी ट्रॉमा आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लहानपणी आई वडिलांच्या भांडणांमुळे मुलांमध्ये काही मानसिक आजार जडलेले आहेत आणि त्याला फक्त मारलं जातं, झोडलं एक मनावर जातं. आघात झाल्यासारख्या त्या गोष्टी हा, घडत तू असतात. मूर्खच आहे, तू बावळटच आहे, असं सांगून त्याला लेबल लावलं जातं आणि तो बिचारा मग तो ते ट्रॉमा लेबल कंटिन्यू घेऊन तो चालत असतो असं जगतो, म्हणता येईल. आयुष्य जगतो तो, जगतो. आणि तो ट्रॉमा आतमध्येच असतो. त्याला वाटतं की माझंच चुकतंय प्रत्येक वेळेस, या गोष्टी त्याच्या मनातच राहतात. हा, म्हणजे कुठलीही गोष्ट जी एक्सप्रेस न होता, ती भावना एक्सप्रेस न होता ती आतमध्येच राहिली, त्याचा ट्रॉमा बनतो आणि मग तो पुढे जाऊन हळूहळू हळू वाढत वाढत जाऊन मानसिक आजारामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं. बरोबर. म्हणजे समाजाने दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे या ठिकाणी, की मानसिक आरोग्य काय आहे, मानसिक आजार काय आहे, आणि आपण वेडं म्हणण्यापेक्षा त्याला काहीतरी, त्याचं जग आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. आणि आपण असं बघू, मी एक सायकोथेरपिस्ट म्हणून जेव्हा या जगाकडे बघते, मला या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपापल्या दुनियेत असलेला दिसतो. आता सपोज आपण 10 लोक एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत ना, विचार आहेत. तर आपण असं त्याची दुनिया वेगळी आहे ना, सो आपण माझे विचार किंवा तुमचे विचार एक असतील असं म्हणता येणार नाही. कसं म्हणणार आपण, ते होणारच नाहीये. तर या ठिकाणी प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे, दृष्टिकोन वेगळा आहे, त्याची दुनिया वेगळी आहे. काही मनी ओरिएंटेड आहेत, काही प्रेम 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 भावनिक असतात. सो असं मी म्हणणार, तर फक्त एवढंच आहे की राग आपल्या प्रत्येकाला आहे. बरोबर. पण कोण किती व्यक्त करतं हा, किंवा कसं हा. करतं त्याच्यावर डिपेंड फक्त आहे. एकच आहे की 1 ते 10 वर तो राग, जी स्केल आहे 1 ते 10 हम्म. कुठलाही इमोशन मोजण्याची, 1 ते 10 वर 5-6 पर्यंत असेल तर ठीक आहे. पण तो जर 5च्या पुढे, 10च्या पुढे जायला लागला, तर मग तो आपण त्याला अँगर इश्यू आहे, मोठा वर्ड आहे मोठा तो, वड. अगदी बरोबर. तसं म्हणू शकतो. म्हणजे भावना आपल्या प्रत्येकामध्ये सगळ्याच आहेत. सर, फक्त जो माझ्यापर्यंत आलेला आहे किंवा जो मेडिसिन्स पर्यंत गेलेला आहे, त्याच्या भावना त्या 10 क्रॉस करून पुढे गेलेल्या आहे, पुढे गेले. एवढंच आहे. बरोबर. म्हणून समाजाने आपला दृष्टिकोन बदलणं अतिशय गरजेचं आहे. समाज आणि कुटुंब हे समुपदेशन याच्यामध्ये राखण्यासाठी कोणते उपाय करता येतील असं तुम्हाला वाटतं? हा, समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये. समुपदेशन करून घेण्यासाठी, करून घेण्यासाठी तर या ठिकाणी मला असं वाटतं की समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत की मला असं वाटतं की समाजाने काही उपक्रम राबवले पाहिजेत, की जसं आपण म्हणतो की अँटी स्टिग्मा कॅम्पेन आपण म्हणू शकतो, बरोबर. ते राबवले पाहिजेत. सोशल मीडियावर याची जनजागृती होणं जनजागृती फार केली गरजेची पाहिजे. आहे. हा, तर कुटुंबाने सुद्धा आपल्या परिवारामध्ये काय चालू आहे, जसं की पूर्वी आपण खूप आनंदाने राहत होतो, आता फार क्लॅशेस प्रत्येक कुटुंबात पाहतो. बघायला पाहिजे. तर प्रत्येक कुटुंबाने, आता काही काउन्सिलर्स अशा आहेत की ते होम काउन्सिलिंग पण देतात देतात. सपोज, तर त्या ठिकाणी त्यांना बोलवून आपल्या कुटुंबामध्ये नक्की कोणाला प्रॉब्लेम आहे किंवा कोणामुळे, कारण एकाला प्रॉब्लेम आला की पूर्ण कुटुंब डिस्टर्ब असतं. डिस्टर्ब असतं. तर त्या केसमध्ये कुटुंब काउन्सिलिंग म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग फार महत्वाची गरजेचं. ठरते. आणि समाजामध्ये म्हणाल तर शाळा, कॉलेजेस, कंपनी, या कंपनी सगळ्या ठिकाणी मानसिक आजारावर म्हणजे मेंटल हेल्थ वर अवेअरनेस अवेअरनेस घेतली कॅम्प गेली लावले पाहिजे. गेले कॅम्प पाहिजेत. लावले पाहिजे. त्याची माहिती दिली गेली पाहिजे. अँटी स्टिग्मा कॅम्पेन आपण त्याला म्हणू शकतो, ते राबवलं गेलं पाहिजे. आता भारतामध्ये समुपदेशनासाठी जो आपण हे म्हणतो रेशो म्हणतो, तो कितपत दिसतोय तुम्हाला आता जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करताय, तर त्याविषयी काय सांगाल? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. ऍक्च्युली नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे यानुसार सर्वे असा सांगतो की नुसत्या एकट्या भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या 14% लोक हे मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत. म्हणजे ही टक्केवारी काही कमी नाहीये तशी आपण पाहतो. तर मला असं वाटतं की या ठिकाणी शासनाने एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. शासन अनेक योजना राबवतं, पण त्यात ही एक योजना फार महत्वाची आहे आणि ती राबवली गेली पाहिजे असं मला वाटतं, की शाळा कॉलेजेसमध्ये, कंपनीजमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक एरियाजमध्ये मेंटल हेल्थ अवेअरनेस कॅम्प राबवणं, सेशन्स अरेंज केले पाहिजे, की म्हणजे मानसिक आरोग्य काय आहे. म्हणजे मी तर म्हणेल की एरिया कुठलाही असो, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कुठला पण याच्यात शिकणारा विद्यार्थी असू दे, पण मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला मानसिक आरोग्य काय आहे हे शिकवणं हा सिलेबसमध्ये सुद्धा समावेश थोडाफार तरी असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट असा आहे की
हे जे सायकोलॉजिस्ट तयार होतात, हं. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तयार होतात, सायकॅट्रिस्ट तयार होतात, तर याच्यासाठी शासनाने किंवा प्रायव्हेट संस्थांनी जागा वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्त काउन्सिलर्स तयार होऊन ते समाजामध्ये काम अवेअरनेस करू वाढली त्याची. शकतात. हो, सध्या काउन्सिलर्सची संख्या, सायकोथेरपिस्ट फार कमी आहेत. कारण ही एक अशी जेवढा मेजर इश्यू आहे, पण मग ते सॉल्व्ह करणारे कमी आहे. हो, हा ॲक्चुअली या फील्डमध्ये शक्यतो कोणी येत नाही, कारण सतत तुम्ही निगेटिव्ह ऐकत असतात. त्याच्यामुळे हे आहे. सो त्या जागा वाढवणं, सीट्स वाढवणं फार गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की शासनाने अजून एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ती म्हणजे जसं आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही आजार येतो, तिथे विमा संरक्षण मिळालेलं आहे. जिथे मेडिक्लेममध्ये मेडिक्लेम. संरक्षण मिळालेलं आहे, तर तिथे मेंटल हेल्थ इथे समाविष्ट केली गेली पाहिजे. ओपीडीला जसे तिथं बेनिफिट आहे, जसं इथे केलं गेलं पाहिजे. म्हणजे विमामध्ये पण आणि मेडिक्लेममध्ये पण. मेडिक्लेममध्ये पण आणि विमामध्ये पण मेंटल हेल्थचा तिथे समाविष्ट केलं गेलं पाहिजे. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे, की शासनाने जिथे पी-एस-सी आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर, तर तिथे तिथपर्यंत सुद्धा मेंटल हेल्थचा एक प्रोग्राम सेपरेट अरेंज केलं पाहिजे. डिपार्टमेंट असलं पाहिजे आणि तिथे तिथे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, तर त्यांना मेंटल हेल्थवर काही ट्रेनिंग्स देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचा अभ्यास जरी तो नसेल, तरी सुद्धा मानसिक रुग्ण कसा ओळखायचा यासाठी प्रत्येकाला ट्रेनिंग देणं सध्या गरजेचं झालेलं आहे. तर असं मला वाटतं, की शासनाने जेवढं जसं लाडकी बहीण योजना वगैरे ह्या योजना काढलेल्या काढलं आहेत, तशी ही एक योजना काढली पाहिजे. तसं स्त्रियांना तुम्ही आर्थिक बळ देताय, पण या माझ्या यानुसार पॉडकास्टनुसार मला हे सांगावंसं वाटेल, या तुमच्या मंचावरून एक सांगावंसं वाटेल शासनाला, की इथे स्त्रियांना मानसिकरित्या सक्षम करणं जास्त गरजेचं गरजेचं आहे. आहे आणि त्या जर मानसिकरित्या सक्षम झाल्या, त्यांना तशा त्या वेळेला मदती मिळाल्या, तर त्या निश्चितच त्यांचं आयुष्य चांगलं करू शकतात आणि निश्चितच भारताचं भविष्य सुद्धा उज्ज्वल चांगलं होऊ होणार शकतं. आहे. सो बस एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. धन्यवाद. आपण आमच्या पॉडकास्टवरती आल्या आणि समुपदेशन याबद्दल खूप आपण गप्पा मारल्या आणि त्याविषयी आम्हाला आपल्या प्रेक्षकांना खूप माहिती मिळाली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅडम. धन्यवाद. थँक्यू.